शिवराच्या यावर्षी जानेवारी 27 या यात्रेच्या निमित्तानं जे कृषी प्रदर्शन आपण आयोजित करतोय ते आताच माझे सहकारी श्री गुरुराज माळगे, इतर सर्व विश्वस्त मंडळी, सर्व पत्रकार बंधूंनो, ह्या कृषी प्रदर्शनाने ते जे जाहीर केलं ते 25 ते 30 डिसेंबर या कालावधीत आपण करतोय. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे 55व सिद्धेश्वर देवस्थानाचं कृषी प्रदर्शन आहे. सुरुवातीला अतिशय छोट्या प्रमाणामध्ये भरणारे कृषी प्रदर्शन गेल्या काही वर्षामध्ये 6-7 वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आत्माचे श्री विजयकुमार बरबडे, त्याचप्रमाणे स्मार्ट एक्सपोचे शेटे यांच्या माध्यमातून एक याला वेगळं स्वरूप आणि मोठ्या स्वरूप आपण केलेलं आहे. आणि दरवर्षी त्यामध्ये विविध शेतकऱ्यांना, आपल्या भागातल्या लोकांना अशा पद्धतीची नवीन टेक्नॉलॉजी पाहण्याची पर्वणी या निमित्तानं या शेतकी प्रदर्शनाच्या माध्यमातून व्हावी असा जो काही आमचा मूळ उद्देश होता त्यालाच धरून यावर्षी अतिशय प्रशस्त अशा पद्धतीनं अल्युमिनियम हँगरचं असं जवळजवळ 500 फुटाचं टेंट त्या ठिकाणी उभा केलाय. अतिशय अत्याधुनिक पद्धतीची सर्व सोयी सुविधा त्या ठिकाणी जे स्टॉल घालणार आहे त्यांच्यासाठीही सर्व सोयी उपलब्ध केलेल्या आहेत. आणि विशेष करून गेल्या 5-7 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं सोलापुरातील इतर सर्व तालुक्यातून, त्याचप्रमाणे कर्नाटकातल्या काही भागातून, उस्मानाबाद, लातूर भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात. त्यांना या निमित्तानं आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की या वर्षीचंही कृषी प्रदर्शन अशाच पद्धतीचं, एक अनोखं अशा पद्धतीचं जे नवीन टेक्नॉलॉजी शेतकी क्षेत्रामध्ये येत आहे, मग ते AI पासूनच्या सगळ्या टेक्नॉलॉजी या माध्यमातून दाखवण्याचा किंवा त्याचे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते कशा पद्धतीनं आपल्याला आपल्या शेतात वापरून आपली उत्पादकता कशा पद्धतीनं वाढवता येईल यावरती आपण त्या ठिकाणी जोर दिलेला आहे. आताच माळगे यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षीची तर दालनं आहेत, परंतु त्याबरोबर जे पुष्प प्रदर्शनाचे पुष्प म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला एक फुलझाडी, गुलाबाचं जे वेड असतं ते कशा पद्धतीनं आपल्याला पूर्ततेस नेता येईल तशाच पद्धती घरोघरी, आपल्या अंगणामध्ये, आपल्या गॅलरीमध्ये, त्या ठिकाणी आपल्याला घराला लागेल अशा पद्धतीचा भाजीपाला आपल्याला कशा पद्धतीनं उभा करता येईल अशा पद्धतीचे सगळे त्या ठिकाणी घरगुती अशा पद्धतीचं पीक उत्पादनही त्या ठिकाणी आपण प्रदर्शित करणारच आहोत. परंतु त्याचबरोबर विविध जातीची जनावरं, त्यांची स्पर्धा, त्याचप्रमाणे सगळे देशी बियाणे, ह्या अशाच अनेक स्टॉल्स वेगवेगळ्या अशा पद्धतीनं आपण या निमित्तानं भरवतोय. मला आपल्याला या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की दरवर्षी सर्वच प्रसार माध्यमांनी हे कृषी प्रदर्शन अतिशय उचलून धरल्यामुळं त्याला खूप मोठा चांगला प्रतिसाद मिळतोय. याही वर्षी आपल्याकडून तशाच पद्धतीनं ह्या 25 ते 30च्या होणाऱ्या या 5 दिवसाच्या कृषी प्रदर्शनाला आपण चांगल्यातली चांगली प्रसिद्धी द्यावी. आणि त्या निमित्तानं जर काही आमच्याकडनं आर्टिकल आम्ही पाठवले तर त्यालाही आपल्या वृत्तपत्रामधून प्रसिद्धी दिल्यास तो नक्कीच आम्हाला तो एक पाठबळ त्या निमित्तानं मिळेल, एवढंच या ठिकाणी सांगून त्याच्याबरोबरची प्रेस नोट तर आपल्याला दिलेली आहे. म्हणजे लहानसहान गोष्टी सांगत बसण्यापेक्षा त्या सगळ्या प्रेस नोटमध्ये आलेल्या आहेत, तर त्याला जास्तीत जास्त आपण प्रसिद्धी द्यावी एवढी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपले आभार म्हणून माझे 2 शब्द सांगतो. गेल्या वेळेस सुद्धा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला खूप मोठा रिस्पॉन्स मिळाला होता. केवळ आपल्या 11 तालुक्यातून परराज्यातून सुद्धा मोठ्या विजापूर आणि गुलबर्ग्यातून लोक पण येतात. या सगळ्यांचं नेमकं शेतकऱ्यांना काय वाटतं ते या संदर्भामध्ये की 2 वर्षापासून श्वान असेल, वीज फुलं असतील किंवा जे जे गरजेचे आहेत ते सगळं तुम्ही करतात, त्यांचं नेमकं म्हणणं काय शेतकऱ्यांचं? नाही, त्यांचं चांगलंच आहे ना. म्हणजे त्यांना काय होतं, तेवढ्या ही जी आधुनिक टेक्नॉलॉजी जी शेतीमध्ये आलेली असते ती पाहायला त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी जाणं शक्य नसतं. आणि आपल्या भागात अशा पद्धतीचं कुठलंही कृषी प्रदर्शन सातत्यानं होत नाही. म्हणून आपण देवस्थानतर्फे ठरवलं की अशा पद्धतीचा आपल्याला एक वेळ मिळतोय 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंतच्या काळात. आणि म्हणून ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी तिथं आणण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न असतो की ज्यामधून लोकांना ती टेक्नॉलॉजी समजावी, जे प्रॉडक्ट तयार करणारे असते त्यांना मार्केट मिळावं, त्या दोघांची एकमेकाशी चर्चा होऊन त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान समजून घेऊन आपल्या पिकाची उत्पादकता कशा पद्धतीने वाढवता येईल यासाठी प्रयत्न त्यांना करणं सुलभ व्हावं. आता आपण उल्लेख केला की AI टेक्नॉलॉजी सगळ्या क्षेत्रामध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे. आता आपल्या प्रिंट मीडियामध्ये देखील आले. तर या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात कसा असेल AI टेक्नॉलॉजी, जे काय कार्यशाळा असेल किंवा परिसंवाद? नाही, आम्ही त्या संदर्भातलं डेमॉन्स्ट्रेशन आपण ठेवणार. कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्याकडे जे
ऊसाचं आपण घेतले प्रामुख्याने त्याच्याविषयीच कसं काम करताय त्याची कार्यशैलीचे डेमॉन्स्ट्रेशन त्याच्यामध्ये आपण स्टॉल मध्ये पर्टिक्युलर जर आम्हाला तुम्ही पाठवलात ना तर ते आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करू. निश्चित